बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे सध्या चर्चेत आहे। संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली। या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्यात आली आणि नंतर काही दिवसांनी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला। सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला। वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे। अवाधा कंपनीकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती। त्या दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। या व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड यांच्यासह सर्व आरोपी दिसतात। तर विशेष म्हणजे काही पोलीस अधिकारीही त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, बालाजी तांदळे यांच्यासह सर्व आरोपी एकत्र असून PSI पाटीलही या व्हिडिओमध्ये दिसतात। बीडच्या खंडणी प्रकरणातील हा नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ असल्याची माहिती आहे। दरम्यान अवाधा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवसाचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली त्या दिवशी म्हणजे 29 नोव्हेंबर 2024चं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय असं बोललं जात आहे। हे फुटेज विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील फुटेज आहे। यात वाल्मिक कराड दिसतोय, त्यासोबतच विष्णू चाटेही पाहायला मिळतोय। सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे हे सर्व हत्येतील आरोपी यात पाहायला मिळत आहेत। वाल्मिक कराड खंडणी मागण्यासाठीच आला होता अशा चर्चा सध्या होत आहेत। राजेश पाटील यांचा विष्णू चाटेला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता। त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडिओमध्येही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसह राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्यात। अवाधा कंपनीकडून खंडणी मागितली त्या दिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत हा प्रश्न आता उपस्थित झालाय। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।